नमस्कार, मी सुकन्या. सुकन्या कुकिंगमध्ये आज तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 2 भन्नाट चवीची खिचडी, तिखट आणि गोड. दोन्ही रेसिपी सोप्या आहेत. चला तर रेसिपीला सुरू करूया. मी शेंगदाणे इथं छानसं भाजून घेतलेले आहे आणि थंड झाले की त्याची साल काढून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला आहे. मिरच्याही बारीक पेस्ट करून घेतली आहे. बटाटा शिजवून त्याचे काप करून घेतलेले आहेत. शाबूत तांदूळ हे चांगलं भिजलेलं आहे. गोड खिचडी करण्यासाठी शाबूत तांदूळ थोडंसं बाजूला काढून त्याच्यामध्ये कूट मिक्स करून घेतले आणि कढईमध्ये तूप टाकून शाबूत तांदूळ टाकलेला आहे. कमी गॅसवर 1 मिनिट चांगलं भाजून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेतले. छान असं शाबूत तांदूळ चांगलं भाजून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये साखर टाका. मी ते 2 चम्मच टाकलेले आहे आणि खिचडी ही मी कमी गॅसवरच भाजून घेतलेली आहे सर्व. अशा प्रकारे गोड खिचडी ही तयार झाली. तिखट खिचडी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तूप मेल्ट झाले की मग मिरचीचं पेस्ट टाका, ते छानसं भाजून घ्या आणि त्याच्यामध्ये आता शाबूत तांदूळ टाका. मी शाबूत तांदूळमध्ये शेंगदाण्याचे पोटे मिक्स करून टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाका. त्याच्यामध्ये सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा टाकून घेतलेला आहे. सर्व खिचडी मंद आचेवरच भाजून घेतलेली आहे. दोन्ही खिचडी दिसायला सुंदर, खायला स्वादिष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेले आहे. खिचडी सोबत दही असेल तर चव आणखी छान लागते. तुम्हाला कोणती खिचडी जास्त आवडते, तिखट की गोड? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.